मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला रिझल्ट आहे आणि आता लय भीती वाटते कारण माझा म्हणजे पेरेंट्स बोलवलेले बट मम्मीला सुट्टी नव्हती तर मी आता एकटाच जातो आहे आणि आता रिझल्ट भेटेल की नाही ते तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये समजेलच. चला बिना टाईम वेस्ट करता ब्लॉग स्टार्ट करूया. तर मंडळी घरी आलेलो आहे आणि आता बघू शकता हाय मंडळी, कसे आहेत तुम्ही? टाइमपास चालू आहे. तो अभी हम लोग एक चैलेंज करने वाले हैं. मतलब सिर्फ एक ही कर सकता है अपना. ये अभी टॉस होगा और जो भी जीतेगा वो चैलेंज करेगा. चैलेंज ऐसा है कि मैं कुछ टास्क दूंगा, अगर वो कर दिया तो एक दिन का होमवर्क माफ है. ठीक है. टॉस बोलूंगा, उड़ाऊंगा तो एक बोलना. अभी से ही डिसाइड कर लो कौन बोलेगा. हेड्स टेल्स कौन बोलेगा? मैं बोलूंगा. ठीक है बोल. Head. क्या आया? टेल. टेल आया. तो टेल आया तो मतलब अभी अथर्व चैलेंज करेगा. अच्छा, तो देख सकते हो ये पानी है और ये अथर्व है. अथर्व को बेसिकली क्या करना है, अगर मैं ये मतलब ऐसा अगर हाथ से पोंछने आ जाता हूँ तो इसको फटाक से ये जो कंघी है इससे मेरे हाथ पे मारना है. अगर मैंने पानी पोंछ दिया तो मैं जीत जाऊंगा और अगर अथर्व ने मतलब पानी से टच होने से पहले हाथ मेरा मेरे को कंघी से मार दिया तो अथर्व जीत जाएगा. आया का? तर मंडळी आता चाललो आहे मी धक्क्यावरती आणि धक्क्यावरून मी जाणार आहे काटर रोडला. कारण काटर रोडवर आपलं 25 डिसेंबर म्हणजे क्रिसमससाठी डेकोरेशन होतं तर ते डेकोरेशन बघायसाठी आपण जाणार आहे की काय कसं प्रोसेस आहे किंवा कधीपर्यंत होईल. आणि 25 डिसेंबरला तिथं मस्तपैकी डेकोरेशन होतं क्रिसमससाठी. तर तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच. आता फटफट जाऊया. तर मंडळी आता आम्ही राऊंड मारतोय आणि आज काय दाखवायसारखं नव्हतं म्हणून ह्या ब्लॉगचा टायटल असेल टाइमपास ब्लॉग. तरी आता काटर रोडला आपण गेलेलो. काटर रोडला पण काय दाखवायसारखं नव्हतं. लोकांनी काय अजून डेकोरेशनच नाही केलं तर डेकोरेशनसाठी अजून टाइम लागेल. तर बाकी ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तर मंडळी आता आमचा विचार चाललाय की आम्ही घरी जाऊन रील शूट करणार आहे. एक मस्त रीलची आयडिया मला आलेली तर आता घरी जाऊन रील शूट करूया. मंडळी आम्ही घरी जाऊन आलो म्हणजे बिल्डिंगच्या खाली होतो आणि तेवढाच नितेशला समजलं की हार पण घ्यायचा. तरी आता हार घ्यायसाठी आम्ही परत दांड्यात जातो. तरी असे आपले नितेश आहेत बघू शकता. खूप लेट आठवलं भावाला तरी काय नाही होत राहत. तरी आता आम्ही काहीतरी रील बनवायसाठी ट्राय करतोय. आणि तू पुलअप नाही मारतात तू ना. तरी बघू शकता आता 12 वाजलेत. आम्हाला फटाफट व्हिडिओ शूट करायचा आणि हे लोक टाइमपास करतायत. ये चलो ना रे यार.
पेपरचे काय करणार तरी मस्त आता आम्हाला कंटेंट सुचलेला तो आम्ही एक रील बनवले त्याच्यावर फुल कॉपी आहे काय आमचं त्याच्यात हे नाही फक्त स्टार्टिंगचा सीन आहे तो आमचा असेल. देख उधर हाँ ऐसे करके कहानी तर मंडळी आज आहे दुसरा दिवस. काल रील शूट करता करता कसा 1 वाजला माहीत नाही पडलं आणि काल रील वगैरेचं काम सर्व आटपून आज अपलोड केलं आणि त्यामुळे ब्लॉग बनवायचा टाईम भेटला नाही म्हणून आता हे 2 दिवसाचे ब्लॉग एकत्र टाकतो. कालचा ब्लॉग आजचा ब्लॉग आणि आता चाललो आहे कॉलेजला रिझल्ट घ्यायला. आज मम्मी येते सोबत. तर आता तुम्ही विचार कराल तू असं काय कांड केलंस जे पेरेंट्स बोलवलेत. तर असं काय नाही सर्वांनाच बोलवले कारण तो एक फॉर्म भरायचा होता तर त्याच्यावरती पेरेंट्सचे सिग्नेचर पाहिजे होते म्हणून बोलवले. बाकी आज पण काहीतरी आपण बघू थोडं कंटेंट शूटिंगचंच टाकू काहीतरी. बाकी ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे कॉलेजवरून आणि आपला रिझल्ट आहे तो मी फुल पास आहे 0 KT सोबत. तर आज थोडं पार्टी ब्रँड नाही दाखवत तुम्हाला माहितीच असेल कुठला आहे तरी असू द्या. तुम्ही पिऊ नका तुम्ही पाणी पिया. बाकी मी हे सर्व प्रमोट नाही करत आधीच सांगतोय नाहीतर बोलाल मी प्रमोट करतो. बाकी हा ब्लॉग इथेच थांबवतो कारण असं वाटतं ब्लॉग खूपच मोठा झाला आहे. भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. बाय बाय.